अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यात साथ कधी सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही। ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही। सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगतीही होते। जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते। फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळेल। स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी। जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय। बघ तुला जमतंय का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी। तिथे नामस्मरण नाही केलास तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र तू कर मात। माऊली म्हणतात, तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा। ते सर्व मानले नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र। बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी। त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मान जरूर वाच। बघ तुला हे देखील जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी। त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहिला नक्की शिक। बघ तुला हे देखील जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून तुला मी दिसतोय का? स्वामी सांगतात, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। जो अन्याय भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात। हे त्रिवार सत्य आहे। स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं असतं। सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायम सुखी व्हा। स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही। हीच नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही। म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, तुमच्या धर्माचा नाही। स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ देखील येत नाही, जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल तर। म्हणजेच जे जे घडते ते ते स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते। त्या वेळेपासून तुमची जबाबदारी सोडून संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेलीच असते। स्वामी भक्तांनो, जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल, पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही। आपले ध्येय आजच ठरवा। जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याच्या योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी देखील असतात। चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात। तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाहीत, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात। समस्या कोणत्याही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते। हे समजून ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे। बघा,
निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामीच्या प्रगती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अन्याय भक्तीची भावना बाळगा. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी ह्या शब्दात दडलेला आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचे फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेले हाक, त्यांच्या कृपेने आपल्याला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार असतो. माऊली सांगतात, दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंतांच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. दृष्ट बुद्धी हा तमोगुणांचा परिणाम आहे, परंतु भगवंतांच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सद्गुणांचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. जिथे नाम तिथे स्वामी हा विश्वास ठेवावा, कृपा करील स्वामी खास. स्वामी सांगतात, जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला. त्याला त्याने नाव दिले प्रार्थना. तो कधीही त्यांचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कितीही रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कुठेही वापरा. तुमच्या नकळत तुमच्याच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागतंय, म्हणजे आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे ते. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला ह्याचे सदैव स्मरण करायचे आहे. हा परमित्राच्या संपर्कात आपल्याला राहायचे आहे. स्वामी सांगतात, जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्याचे दैवत आहेत, त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो, गणगोत इथला परकाच वाटतो, लाचारे आयुष्य बेकार मज वाटते, कण्हत रोज जगणे आता नको वाटते. मी चालले प्रवासी, तो रस्ताच चुकीचा होता, मुक्काम जे लाभले तो गावही अनोळखी वाटते, आधार मी शोधला ते घर बिनधस्त होते, अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटते, अस्वस्थ या वाटा आणि मी मुसाफिर नौका, भेटला जो सोबती तोही घातकी वाटते, आयुष्य माझे मला शत्रू समान झाले, आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो. जेव्हा अन्याय भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तींचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता यदी ईश्वरीय गुण चमकतात. ह्या शरीरालाच सेवेकरी म्हणतात. स्वामी भक्तांनो, एक लक्षात असू द्या, प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे, जो परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्यांचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय.
आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंतांचे स्मरण नाही, आणि भगवंतांचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाणा माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंतांचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंतांचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचे अनुभव हे लवकरच येईल. एक लक्षात असू द्या, स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये चूक म्हणून आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. मोठेपणा काही कामाचा नाही. जैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने आपण. जगाचा तो पालनहार आणि आपण त्यांचे दास. ह्याचे किती थोर भाग्य आपले, आणि सोबत आहेत आपले स्वामी महाराज. रोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा, स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका, आणि जी सेवा करवून घेताय त्यात खंड पाडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी नामामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशीच राहा. स्वामी भक्तांनो, प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा त्याचा अर्थ होत नाही. कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्राबंध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्राबंध निश्चितच चांगलेच घडते. हे कधीही लक्षात असू द्या. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे वाईटही नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बदलण्याची किंवा बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक देखील करते. भक्तांनो, स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मंदिराच्या दरवाजावर लिहिलेले खूप सुंदर शब्द बघा. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर तुम्ही जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर तुम्ही खर्च किती झाला बघू नका. दान करायचे असेल तर गरज पाहू नका. माऊलीने आपल्याला खूप छान ओळी सांगितल्या आहेत. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतर्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षांची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पांजर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र. स्वामी म्हणजे जखमासाठी वस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया आणि स्वामी म्हणजे औदुंबरांची छाया. परमेश्वरांची योजना निराळी असते. आपण मात्र जीवनाने त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत. कोणाच्या सहानुभूतीने सारी दुःखे कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसन्या शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत. मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत. कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत. आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता देखील येणार नाहीत. नको वाटते ही जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता देखील येत नाहीत. जशी नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात. हे कधीही लक्षात असू द्या. शरण आल्याने फरक पडत नाही.
माऊली म्हणतात, माणसाचं मन उदास झालं की आपण आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीपणा कमी होत नाही. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असाल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात त्याची क्षमता असते. स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.